महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. मालक नमस्कार. आम्हाला तुमचं नाव सांगा. आणि मला एक विचारायचंय की आता एवढी बैल आहे, आता एक म्हणतात की एखादा घाट असेल तर तिथं फक्त मालकाच्या दावणीला बैल असून नाही चालत, त्या बैल तिथं घेऊन जाणं हे असेल, तुम्ही मित्रमंडळी असाल, घरातली मंडळी असेल, आज एखादा घाट आहे तिथं जाण्यासाठी त्याच्या अगोदरच्या दिवसापासून कसं नियोजन लागतं? ही 2-4 बैल न्यायची का अजून कोणाची जुगलबंदी आहे, काय कसं नियोजन असतं एखाद्या घाटाला जाई तोपर्यंत आणि परत घरी येई तोपर्यंत? पहिली गोष्ट नियोजन करायचं म्हणजे सगळ्या कार्यकर्त्यांना, सगळ्या मित्रमंडळीला एकत्र घेऊन नक्की कोणता बैल कोणत्या बैलासोबत घालायचा नाही का, स्पीडचा पण विषय राहतो. त्याच्यामुळे पहिलं मीटिंग भरती आदल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी किती वाजता निघायचं पोरांना एक अर्धा तास अगोदर मॅसेज करून सांगावं लागतं. त्या पद्धतीने पोरं येतात आणि बैल गाडीमध्ये भरतात. घाटामध्ये गेल्यावर आपला गाडा ओढण्यापासून ते बारी पळसतोपर्यंत सगळं नियोजन ज्याच्या त्या पद्धतीने करतो. त्यासाठी कार्यकर्ते महत्वाचे आहेत. आणि बैल झोपायला कोणता बैल झोपणार, प्रत्येकाकडे वेगवेगळ्या बैलाचं नियोजन राहतं. त्यासाठी कार्यकर्ते घाटामध्ये पहिली गोष्ट महत्वाची राहतात. आणि कार्यकर्ते सांभाळायचे म्हणजे आजकाल सोपं नाही. त्यासाठी आपला मालक पण त्या पद्धतीचा लागतो. आता आमचे मालक जर म्हणले गाडा मालक तर स्वप्नील भाई सातकर, हे यांचं काय म्हणणं आहे की पोरं कमी राहू द्या, आपल्या बारीमागं पोरं कमी राहू द्या पण कट्टर राहू द्या. आणि पोरांची काळजी घेणं पण तेवढी महत्वाची, त्याशिवाय पोरं राहत नाही. तर भैया सातकर यांनी आधीपासून पोरं सांभाळूनच ठेवली. आणि सागर सातकर हा महामित्र, ह्या बारीमध्ये येताना सागर सातकरच्या स्वरूपात आलो मी. नंतर भैया सातकरच्या सोबतीने घरी गाडा बैल होती पण एवढं काही कळत नव्हतं त्याच्यातलं. पण भैया सातकर यांच्यासोबत राहून मला बैल धरायची कशी, झोपायची कशी, परत सोडेपर्यंत. आणि एक जरी बैल मागं चुकून सुट्टीला लेट झाला तरी बारी होणं थोडक्यात अशक्य. दोन्ही बैल सोबतच सुटावी लागतात, तेव्हा कुठं आपलं घड्याळ आतून लागतं. आणि सकाळचं नियोजन केलं तर सगळे पोरं सोबत गाडीवरती सगळे पोरं लागतात. आणि त्यांचं एक म्हणणं आहे की नाही का, कामं धंदे करून सगळे आपलं परंपरा चालू ठेवावी. आता मला नाद असल्यामुळं त्यांनी एक मला गोरा दिला बारीक, तो मी आता घरी सांभाळतोय. आता एक विचारायचं की आता सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे, एप्रिल मे महिना, घाटामध्ये आपलं टोकन सकाळी असणं, दुपारी असणं, संध्याकाळी असणं. समजा एखाद्या घाटात सकाळचं टोकन आहे, एखाद्या घाटात दुपारचं टोकन आहे, एखाद्या घाटात संध्याकाळचं टोकन आहे. आपली बारी त्या सेकंदात बसण्यामध्ये फरक पडतो या वेळेचा फरक पडतो ना. उन्हाची वेळ असेल तर बारी थोडी लांब जाते. म्हणजे जिथं आपलं घड्याळ आतून लागणार आहे तिथं थोडं लेट होतं, कारण की उन्हाचा परिणाम पडतो. आता एखाद्या घाटामध्ये तुम्ही समजा काय 5-10 लोक जात असतात, मग जेवणाचं किंवा काय कसं नियोजन करता का तिथंच जाऊन काय भेटेल ते खायचं? जेवणाचं तसं जर सकाळची वेळ असेल तर इथून निघताना नाश्ता वगैरे करून जातो. जर उशीर थोडी बारी असली तर इथून नाश्ता वगैरे करून जातो. आणि ते जर नाही शक्य झालं, जर लई लवकर जायचं असेल तर तिथं गेल्यावर वडापाव वगैरे जे भेटन ते. आता एक गोष्ट विचारायची की घाटामध्ये येणारा प्रेक्षक हा सकाळपासून संध्याकाळपर्यंत किंवा त्याच्या वेळेनुसार जेवढ्या बाऱ्या त्याला बघायच्या तेवढ्या बघून तो जात असतो. जो बैलगाडा मालक असतो तो जातो, त्याचं गाडा टोकन नंबर आला तेवढा पळवतो, ते पळून झालं की परत रिटर्न घरी येत असतो. हे असंच गणित असतं का तो त्याचा गाडा पळवल्यानंतर पण घाटात बघायला थांबतो किंवा असं काही नाही? ते सध्या उन्हामानाच्या तापमानानुसार राहतं. कसं आहे, आता काहींना जास्त आवड राहते, काहींना आवड कमी राहते. ज्याला जास्त आवड राहते तो घाटामध्ये थांबतो म्हणजे थांबतो. आणि जर आकर्षक बाऱ्या असतील तर तो शक्यतो घाटात थांबतोच बघण्यासाठी. ठीक आहे. आम्हाला एकदा तुमचं नाव आणि फोन नंबर सांगा. गणेश भीमाजी बांगर, 77 20 80 61 51. मालक नमस्कार. आम्हाला तुमचं नाव सांगा. आणि तुम्ही जेव्हा बैल आता घाटामध्ये गाडीमधनं तुम्ही ड्रायव्हिंगचं काम तुमच्याकडे असतं की बैल घेऊन जायचं आणि यायचं, तर याच्यामध्ये काय काळजी घेतली जाते? आता कधी कधी घाट जवळ असतात किंवा लांब असतात किंवा रोड किंवा गाडीचं स्पीड मेंटेन ठेवणं, बैल धडकली नाही पाहिजे पुढे ह्याला किंवा काय, तर काय काळजी घेत असते याच्यामध्ये? नमस्कार. माझं नाव दिनेश भीमाजी बांगर. आता जर 4 बैल असन तर एका गाडीत 4 बैल जातात. जर अजूनही 2-3 बैल असन तर डबल दुसऱ्या फेरीला यायला लागतं. आणि आदल्या दिवशी समजा जर जी पहिली बैल लवकर झोपायला असतील ती बैल आधी लवकर घेऊन जायचं, ती बारी करायची, नंतर दुसरी बैल न्यायला यायची. तर साधारण आपली गाडी म्हणजे
40च्या स्पीडने आपली गाडी चालते, याच्यावर गाडी आपण पळवत नाही. कारण की जो कॉर्नर बिर्नर असतात, जो हलाबिला बसतो बैलांच्या पायावर वगैरे सगळीकडे लागतं, त्याच्यामुळे गाडी सावकाश चालू. रोड किती मोकळा असला तरी 40च्या वर जायचं नाही, चालवतच नाही गाडी, एकदम सावकाश गाडी चालवत. आता घाटामध्ये आता एक गोष्ट आम्ही बरेचदा बघितली की बैल घेऊन जाण्यामध्ये त्यांना कुठं ना कुठं पायाला किंवा इकडं तिकडं गाडीमध्ये उतरताना चढताना किंवा गाडीमध्ये इकडं तिकडं जखमा काहीतरी खरचटत असतं किंवा होत असतं. आणि परत बैल उतरवणं असेल घाटातली, समजा आता ती जागा कुठे उतरवायची किंवा काय, तर ह्यावेळेस काय काळजी घेतली जाते? ज्यावेळेस आपण घाटात गाडी घेऊन जातो त्यावेळेस आळ्याच्या त्या साईडला धक्के असतात. धक्के असे असतात की एकदम गाडी फेस टू फेस आपला फाळका त्या धक्क्यावरती लागतो. कडीवरती फाळका लावायचा नाही. कडीवरती फाळका लावला तर आपला जे गाडीत आपण गबाळ टाकतो त्याला चिपाडा म्हणतात, ते जर ती कमी असली तर सटकायची आणि खाली पडायची शक्यता जास्त असते. तर आपण फेस टू फेस गाडी लावल्यानंतर फाळका जो धक्क्यावरती लागतो त्याच्याहून बैल एकदम सावकाश उतरतात, त्याच्यानंतर बैलांना लागत नाही. आता रोजचा एखादा जुना बैल गाडीतनं चढवणं आणि उतरवणं, आणि आता ही नवीन आणलेली वासरं चढवणं आणि उतरवणं, याच्यात बरीच जरा धावपळ होती का? हो, जास्त धावपळ होती. कारण की रोजची बैल आपली जी जुनी बैल असतात ती उतरताना एकदम सावकाश आणि चढवताना पण एकदम सावकाश, जिथं उभं करीन त्या ठिकाणी घरी असतोपर्यंत काय हालत नाही. पण वासरं म्हणजे नवीनच वासरं असतात, त्यांना उभं कसं राहायचं, बांधल्यानंतर जास्त ताईड बांधायचं, ढिल्लं बांधायचं. ताईड बांधल्यानंतर ते वळण घेतात आणि जर ढिल्लं बांधलं तर बरं लय मागं सारखतात. तर दोन बैल आपली दोन बैल जुनी साईडला बांधल्यानंतर एक वासरू नवीन जे असेल ते मध्ये बांधल्यानंतर ते पण त्या बैलांसारखं शिकून जातं उभं राहायचं. तुम्ही घोडेस्वारी पण करता घाटामध्ये. आता आम्ही बघितलं की काही एखाद्या गाड्याच्या पुढं कधी कधी नुसती घोडी सोडून देतात किंवा कधी कधी घोडेस्वार असतो किंवा एकाच वेळेस 2 घोड्या पण असतात. याला काय कारण असतं या गोष्टीला? ती एक बैलगाड्या क्षेत्राची परंपरा आहे. घोडी म्हणजे काही मोकळे सोडतात, काही सवारी करतात, बसतात तिच्यावरती. म्हणजे ज्याला बसता येतं, घोडी चांगली असेल तर ते बसतात, आणि एखाद्याची घोडी बसून देत नसेल तर ते मग ते आपल्या कांड्या पुढं मोकळी सोडतात. आणि घोडेस्वाराचं काम निशाण पडल्यानंतर पुढं आपली बैल आळ्याच्या बाहेर जाऊ न देणं हे काम असतं. तरी आता त्याच्यामध्ये आळ्यामध्ये पण कधी कधी बैलांचा स्पीड जास्त असतो, म्हणजे घोडेस्वाराला पण तसं रिस्की काम आहे. मग कसं काळजीपूर्वक पकडता तुम्ही? त्यावेळेस आपलं निशाण पडतं त्यावेळेस घोडीस्वार कांड्या असू द्या, जो बैल जास्त म्हणजे गरम असन, आपेट असन, तो घोडीस्वार काय करतो, त्या बैलापाशी घोडी घेऊन जातो. जेवढं त्याचे शक्य होईल पकडण्यासाठी तेवढं तो शक्य करतो जेवढं. आणि जर नसेल शक्य होतं तो उतरून किंवा मग घोडीवर बसून सुद्धा त्याच्या मागं जिथपर्यंत तो बैल जाईल तिथपर्यंत तो जात राहतो. एखादा बैल किती जरी मार्का असला पण घोडी जर सोबत असेल तर थोडंसं त्यावेळेस त्याला आवरणं शक्य होतं. शक्य होते. किती बैल मारू द्या, काही होऊ द्या, जर घोडी असेल तो घोडीवरती बसून सुद्धा धरता येतो किंवा घोडीच्या साईडने जाऊन सुद्धा पकडू शकतो. आता उद्या एखादा घाट आहे, त्या उद्याच्या घाटामध्ये ही घोडी समजा पुढे पळणार आहे, पण ह्या बैलांना रोजची ही घोडी पळती. जर उद्याच्या घाटामध्ये ही घोडी न लावता दुसरी पुढे घोडी आणली तुमच्या दुसऱ्या मित्रांची, ही समजा काही कारणास्तव नाहीये त्या दिवशी, तर त्यावेळेस काय अडचण येते का? त्यावेळेस काहीच अडचण येत नाही. पण ज्यावेळेस जर आपल्या घोडीची सवय आपल्या वासरांना असेल किंवा एखाद्या बैलाला असेल त्यावेळेस नक्कीच अडचण येते. कारण की त्याच्यासमोर 3 असणार, कलर चेंज असणार. जर आपलीच घोडी असल्यानंतर सेम जर अशी असेल तर काहीच अडचण नाही येणार. पण जर वेगळी असेल तर थोडीफार अडचण येते. जर सवय असेल तर, सवय कोणत्याच बैलाला नसेल तर घोडीचे काहीच अडचण येत नाही. कोणतीही पुढे पळाली तरी काही प्रॉब्लेम नाही. आणि आम्ही बऱ्याचदा एक गोष्ट पण पाहिली की जेव्हा घाटामध्ये बैल सोडून दिले जातात तेव्हा कधी कधी घोडेस्वाराचं पण टायमिंग चुकतं की कांडण जोकट तिथनं निघून जातं किंवा काही थोडंसं अडचणी निर्माण होतात. तर कुठली काळजी तुमचं लक्ष ठेवणं असतं त्यावेळेला? त्यावेळेस आपला चौथा बैल जुपणीवरती येतो त्यावेळेस घोडीस्वाराचं लक्ष, काहींचं एखादा आवाज देतो बाहेरून घाटाच्या साईडनी, अशा काही गोष्टी आपलं लक्ष दुसरीकडे गेल्यानंतर जर तिकडून बैल सुटत असतात. आपल्या घोडीचं कधी कधी तोंड खालच्या साईडला असतं, आपल्या घोडीचं तोंड कुठं निशाणाच्या साईडला वर पाहिजे. शक्यतो थोडं क्रॉस असलं तरी चालतं. ज्यावेळेस समजा कांड लवकर सुटतं, 4ही बैल संघच सुटत नाही, एखाद्याच्या हात लवकर निघतं, एखाद्याच्या हात राहतात, तर ज्यावेळेस घोडी जो राऊंड घेते तो राऊंड जर चुकला तर शक्यतो मागून बैल येऊन धडकायची पण शक्यता राहते किंवा मग घोडी पडती आणि सवारी पण पडतो. आता याच्यामध्ये असं पण होतं का की घोडेस्वार जर पुढंच नाही गेला आणि कांड पण मग पुढे जाणार नाही, ते घोडी जशी थांबल, जशा स्पीडने जाईल तसं तिच्या मागं तसं पण होऊ शकतं? एकदा नाव आणि फोन नंबर सांगा. माझं नाव दिनेश बांगर, 7020 1560 16. सांगा. माझं नाव मंगेश रामदास सातकर.
मालक, आता एक गोष्ट म्हणजे आता या बैलगाड्याच्या क्षेत्रामधलं तसं म्हणायला गेलं तर वाघाचं काळीच कोणाचं म्हणायचं तर ते तुमचं म्हणायचं. कारण बैल जुपणं हा जो प्रकार आहे, कांडा असेल किंवा मागं जोकाटातली बैल असेल, त्याला छाती लावणं असेल, तर कसं हे जुपणी वाद्याचं काम कसं असतं, काय असतं ते सांगा आम्हाला. जुपणी म्हणजे कसं होतं, मागं जो बैल जुपायचा आहे तो बैल थोडा गरमच असतो, कारण त्याला माहिती असतं जुपल्याच्या नंतर आपल्याला सोडणार, लगेच सोडणार नाही, पळायचे. तर त्याच्यामुळे तो थोडा येतानीच गायवर येतो, त्याला दाबूनच जरा लागतो. आणि मग शेजारी एक माणूस असतो जू धरून, तो जू ठेवतो आणि मग जुपणी घेतो, जुपणी बसवतो, झाली मध्ये. आणि म्हणजे जो जुपणी टाकतो सर्वात शेवटच्या बैलाला, त्यांनी झाली बोलायचं आणि मग बाकीच्या दुसऱ्यांनी पण सोडून द्यायचं. आता याच्यामध्ये ही जी दोन बैल आहेत त्यातला एक बैल शांत आहे किंवा एक बैल बुजार आहे, तर कुठला बैल अगोदर झोपायचा? मग समजा जो बुजार आहे तो आधी झोपायचा, की त्याला काय होतंय, आता हा बैल आहे, हा इजा म्हणून बैल आहे, हा कायम याला गुढी लावून बैल झोपायला लागतो, कारण की हा एकटा थांबत नाही, याला हा उडतो. म्हणजे डायरेक्ट पुढे जो माणूस झुकतो त्याच्यावरती असा ज्या पाछड्या पुढले पायी तो डायरेक्ट माणसाच्या छातीत मारतो आणि त्याला असा खाली दाबायचा प्रयत्न करतो आणि तो सुटून पळून जायचा प्रयत्न करतो. त्यावेळेस त्याला काय करायला लागतं, त्याच्या शेजारी गुढी धरलेली असती आणि गुढी बांधून त्याला झुपला जातो. आणि झुपल्याच्या नंतर त्याला तसा ठेवतात आणि मग शेजारी एक माणूस असतो, त्याने ती मधली गुढीची ती जुळ काढायची आणि त्याच्या शेजारी मग शांतच बैल शोधायचा, की हा जेणेकरून हा बैल एका जुपणीला जुपून येऊन झाली म्हणता येईल. म्हणजे जेणेकरून शांत दोन जर बैल आपेट असेल, हाही उडाला तो उडाला, तर मग जुपणीला कमीत कमी 10-15 मिनिटं वेळ जातो. आणि मग काय वेळेस जर जास्त गाडा असेल तर ते काय म्हणतात, तुम्ही हे तुम्हाला 1 चान्स दिला जाईल, 2 चान्स दिले जाईल, नंतर तुमची जर नाहीच बैल जुपली गेली तर तुम्ही बैल बाहेर काढा आणि नंतर आणून परत झुपा. मग असं सांगलं जातं. त्याच्यामुळे एक जर आपेट असेल तर एक शेजारी शांत बैल लागतो. ओके, म्हणजे तुम्ही जेव्हा 4 बैलांची जी जुगलबंदी करता तर ती तशा पद्धतीनेच करता की झुपताना पण अडचण नाही आली पाहिजे. आता आम्ही काही असे जुन्या काळातले म्हणा किंवा अलीकडं काही अशाही गोष्टी पाहिल्यात की जो झुपत असतो, जसं तुम्ही म्हणले की तो त्याच्या अंगावर उड्या मारतो, पुढे पाय टाकणार, तर त्या ह्याच्यामध्ये कधी कधी बैल सुटून बराचसा पुढे पण जातो एकटा. मग त्यावेळेस तो जुपणी बहादूर असतो, तो कधी त्याला सोडत नसतो, तो पार तिथनं पार घसरत जाईल, हे जाईल. तर मग कसं, म्हणजे मला काय विचारायचं की त्या मालकाने त्या बैलाला न सोडणं, तो माणूस त्या बैलाचा मालक असतो का त्याचा मित्र किंवा दुसऱ्याचा पण हे असू शकतो? कसं होतं, मालक शेजारी असतो किंवा पुढून मालक असतो, शेजारी दुसरा असतो. पण जर बैल गाडा घेऊन गेला, त्याला एक बाजूला शिवळ असती, बैलाला वरती गेल्याच्या नंतर आळं असतं, एकटा बैल घाबरून त्याला जास्त लागालागी होईल याची काळजी प्रत्येक मालक घेत असतो. कारण की जर सुटून गेला तर याचा शिवळ ही पायाला लागल, त्या बैलाच्या दुखापत होईल, मग परत आणून बैल झुपता येणार नाही. त्याच्यामुळे तो इथवर जरी गेला बैल सुटून तरी त्याला ओढून आणायचं काम मालक हे करीत असतो. नाही तर मग आपण त्या घाटासाठी केलेलं सगळं नियोजन, मॅन पॉवर हे ते सगळं फेल होऊ शकतं. आणि आता एक गोष्ट जर म्हणायची गेलं तर काही घाटाचा आळं आपण बरीचशी मोठी टेकडं किंवा मातीची ढिगारे पण असतात, पण तरी बैल त्याच्यातून पण बाहेर निघून जात असतात. मग याच्यासाठी काय काळजी घेता तुम्ही? याच्यासाठी म्हणजे त्याच्यातून बाहेर जातातच. जो गुढीवाला असतो, पहिलं कसं होतं, पहिल्या काळात आळीच नव्हती. आळी आता बंदीच्या नंतरची म्हणजे जी चालू झाली की बैलांना दुखापत होऊ नये म्हणून आळी आली. याच्या अगोदर आळीच नव्हती. तर आळी नव्हती त्यावेळेस बैल 2-2 किलोमीटर लांब जायची. मग गुढीवाला असायचा, तर गुढीवाला स्वतः मालक असायचा. तो मालक गुढीवाला वरती जाऊन बैल धरायची काम करायचा. मग बैल धरायचा आणि नंतर ती बैल एकाच्या हातात दुसऱ्याच्या हातात द्यायचा आणि जर कांड पुढे गेलं तर त्याच गुढीहून परत तो कांड धरायचं काम करायचं. म्हणून गुढी त्यावेळेसपासून गुढी चालू आहे. आणि आता कसं झालं की आता जवळजवळ एक माणसाचा बैल 30-35 लाखाचा बैल आहे प्रत्येकाचा, मी थोडक्यात. आणि मग हे वरती जाऊन बैल मोडणार, पुढे विहिरी असन तर विहिरीमध्ये जाणार, तळ्यामध्ये जाणार, पडणार. तर याची दुखापत होऊ नये म्हणून गावाने काय केलं, याला आळ्याचं एक हे दिलेलं आहे. आता मी मागाशी तुमच्या मित्रांना एक प्रश्न विचारला की तुमच्या आवडतीचा बैल कोणता? आता तुम्ही आता आजपर्यंत एवढी बैल झुपली, तुमच्या दावणीचा किंवा अजून तुमच्या मित्रमंडळींच्या दावणीचा, की आजपर्यंतचा हा सगळ्यात अफाट बैल होता की जो झुपायला कायम मी आठवण ठेवतो की हा झुपायचा, तर माझा किती अनुभव असला तरी त्या दिवशी मी काळजी घेतो? तसं पाहिलं तर माझाच बैल म्हणलं तरी चालेल, नाग्या म्हणून बैल आहे. आम्ही बंदीच्या आधी आणला होता सांगोल्याच्या बाजारातून 8,500 रुपयाला. तो बैल हे मित्र आहेत
यांच्या बारीत जवळजवळ चालूच्या काळात कंटिन्यू पळायचा कांड्यावरती. नंतर आम्ही त्याला पांगरीच्या घाटात माग घेतला. तो पांगरीच्या घाटात पहिल्यांदा बारी झाली त्याच्यावर, आणि दुसऱ्या घाटात आम्ही तिनेवडीला नेला. तिनेवडीला नेल्याच्या नंतर तो असा 2 दाताच्या कमी होता. त्यावेळेस त्यांनी असं जे पिछाडा मारायचं काम आहे हे करायला लागला. त्यावेळेस मला बैल जुपता येत नव्हता, माझा भाऊ बैल जुपायचा. त्यानंतर फक्त मी त्याला खायला घालायचा, त्याला धुवायचं काम करायचा, हे करायचा. तो माझ्या आवाजावर थांबायचा. मग आवाजावर थांबायचा म्हणून तो मला काय म्हटला, मग तुम्हीच हा बैल जुपा. मग तिथून पुढं मला ही मागं बैल जुपायची हे चालू झाली, सवय लागली. आणि तो आजही काल कडूस घाटाचा राजा झाला. त्याच्यानंतर मध्ये बंदीच्या काळात आम्ही त्याला विकायचा प्रयत्न केला होता, की म्हणलं आता बंद झाली, त्याला सांभाळून हे नाही. पण घरचे म्हणले काय ओपू नका, राहू द्या. नंतर तो आता चालू झाल्याच्या नंतर हा यांचा जो राजा बैल आहे यांच्याबरोबर अवसरीच्या घाटात बारी झाली. त्यावेळेस चालू झाला म्हणून त्याला कांड्यावर झुपला. तर मागं बारी झाली तो कांड्यावर पळायला लागला. मग त्याला आम्ही लगोपाठ 3 वर्ष कांड्यावर पळाला. आणि नंतर आता त्याला परत माग घेतल्यावर परत बाऱ्या करू लागला. तो आता जवळ 13-14 वर्षाचा बैल आहे. आता मागाशी एक तुमचे एक दुसरे मित्र होते, त्यांना एक प्रश्न विचारायचा विसरलो मी, की कांड्यामध्ये कधी कधी पुढे मोठी बैल असतात, जोकटाला मागं कधी लहान वासरं असतात, किंवा कधी पुढे लहान वासरं असतात मागं मोठी बैल. तर हे गणित कशावर अवलंबून असतं? आता हे कसं आहे, मागं जर बारकाली वासरं असन, जुने लोक काय करायचे, मागं जर बारकाली वासरं असन तर मोठी बैल पुढे लावायची. आणि जुनी लोक काय करायची, एक पॅक बांधायची कांड ते, आणि ती बैल ते काय करायची, यांना गाडा ओढत नसल तर ती मोठाली जी बैल आहे ती त्यांचा गाडा थोडा ओढायचं भार तो हलका करायची. आणि आता काय झालेले, आता गाडे पण बारीक झालेत आणि वासरं प्युअर खिलार म्हणजे आल्या इकडं ह्या भागात आली. पहिले आपल्या भागात गावरान बैल असायची, आता गावरान बैल राहिलीच नाही, सगळी खिलारच बैल इथं आहे. त्याच्यामुळे कांड्यावर वासरच शक्यतो करून जास्त आहे. आणि त्यानंतर स्पीड जास्त असतं, मागल्या बैलांना खेटत तोवरती निघून जातात. ठीक आहे, मला एकदा तुमचं नाव आणि फोन नंबर सांगा. माझं नाव मंगेश रामदास सातकर, 88 96 96 23. मालक नमस्कार. मागं खरं तर आम्ही तुमची एक मुलाखत घेतली होती, आणि आज ज्यांच्या दावणीला आम्ही मुलाखत घ्यायला आलोय त्यांनी तुमच्या दावणीच्या गायीचं एक पोटी जन्माला आलेला खोंड त्यांनी घेतला. आता मला एक विचारायचं की आपल्या गायीच्या पोटी जन्माला आलेला खोंड, खरं तर ते आपलं पोरग आपण असं शेतकरी मानतो, तो एका दुसऱ्याच्या हातात देणं म्हणजे तो योग्य माणसाच्या योग्य गुरुच्या हातात जाणं. असं म्हणतात की खोंड किती चांगला असला, किती शर्यतीसाठी पाळणारा असला, पण तो योग्य गुरुच्या जर हातात नाही गेला तर त्याचं वाटोळ होऊ शकतं किंवा काय. आज तुम्ही दिलेला खोंड एका चांगल्या मालकाच्या दावणीला गेला, आज कसं वाटतं त्याबद्दल माहिती द्या. नमस्कार, माझं नाव अजय बेगडे. आज खरं तर एक 6 महिन्याचा असताना आपण वासरू स्वप्नील भैयांकडे सोपवलं होतं. आपण ज्यावेळेस एखादा खेळ खेळतो, एखादी स्पर्धा असती, तर त्याच्या स्पर्धा खेळणारे खेळाडू अनेक असतात. पण त्या खेळाडूला जर एखादा मार्गदर्शक, एखादा गुरु जर चांगला मिळाला, एखादे क्रिकेटच्या बाबतीत बघायला गेलं तर एखादी टीम जर चांगली मिळाली तर त्या खेळाडूचं भविष्य उज्ज्वल होतं. तर त्याचप्रमाणे आज आपलं दावणीचे जे वासरू आहे हे ह्याच्यामध्ये क्वालिटी होती, पण ती एखाद्या चांगल्या गुरुकडे जर गेलं तर ती जी वस्तू आहे आणखी उठून दिसते, किंवा एक चांगलं काम करण्याची जी तयारी असते, त्याच्यावर जी मेहनत घेण्याची तयारी आहे ती भैयांची होती. तर त्याच्यामुळं त्याच्यावर मेहनत घेऊन भैयांनी तो घडवला. आणि त्याचा एक विलक्षण अभिमान आणि आनंद आहे की भैयांच्या दावणीला येऊन त्याचं एक करिअर घडल्यागत झालं. की एखादा प्लेअर आपण जर पाहिलं की काही ज्या टीम आहेत, IPL मध्ये बघतो आपण, एखादा खेळाडू चांगला खेळत असतो पण तो चुकीच्या टीममध्ये असतो, त्याच्यामुळे त्याचं खेळणं सार्थकी लागत नाही. पण एखादा जर खेळाडू चांगल्या टीममध्ये जर असेल तर तो आपण मॅन ऑफ द मॅच होतो किंवा मॅन ऑफ द सिरीज होतो. त्याचप्रमाणे आज आपण दिलेला वासरू भैयांकडे त्याच पद्धतीचं काम करत आहे, त्याच्यामुळं निश्चितपणे खूप आनंद आहे. आता एक शेवटचा प्रश्न असा विचारतो, आता महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या दावणीला एखादं वासरू जन्माला आलेलं आहे, ते योग्य माणसाच्या हातात, आता तुमची त्यांची भेट पण आम्ही असं ऐकलंय की लय अशी हे झाली की तुम्ही गाई वासर चरायला नेलती, त्याच्यात ते जाता येता रोडनी पाहिलं, तर कदाचित एखाद्या शेतकऱ्याकडे एखादा चांगला त्याचा गुरु विकत घेणारा आलेला असू शकतो. तर त्यांनी ते कसं ओळखायचं की बाबा हा योग्य आहे का अयोग्य आहे, त्याच्याकडे गेलं पाहिजे, एक थोडक्यात सांगा आम्हाला. निश्चितपणे आज जर आपलं वासरू घ्यायला एखादा कोणी जरी आला तरी त्याच्याबद्दलची थोडीफार माहिती तरी आपल्याला असणं 100% गरजेचं आहे. तर थोड्याफार माहितीनुसार सुद्धा आपण म्हणतो की शेतावर भाताची परीक्षा,
तर थोडक्यात आपण एखाद्या छोट्याशा मुलाखतीमध्ये सुद्धा समोरचा माणूस ओळखू शकतो की समजा यांचं बॅकग्राऊंड काय आहे, यांच्या घरी बैल आहेत नाही आहेत, कुठल्या पद्धती शर्यत चालती, आपलं वासरू कशा पद्धतीने आपण घडवलेलं आहे किंवा आपण त्याची पैदास कशी घेतलेली आहे, मग आपलं जाणार वासरू त्यांच्याकडे चांगल्या पद्धतीचं काम करल नाही करल हे आपल्याला थोडीशी अंदाज असतो. आणि जर त्याचा जर गुरु त्याच्यावर मेहनत घेणारा जर चांगला असेल तर निश्चितपणानं आपण ते ओळखलं गेलं पाहिजे. आणि हे आज तुमच्या आमच्या हातातच आहे की जेणेकरून समोरचा माणूस कसा आहे त्यानुसार आपण ते ठरवू शकतो की समोरचा माणूस योग्य की अयोग्य. आणि समजा त्याची माहिती घेतलीच नाही पण आपल्याला चांगले पैसे मिळतात म्हणून विकलं तर योग्य आहे का अयोग्य आहे पैशासाठी? पैसे तुम्हाला मार्केटमध्ये कसे कामावता येतील उद्याच्या काळामध्ये, पण तुम्ही जर आज वस्तू जर तुमची चांगल्या दावणीला गेली, आज मी जर माझ्या बाबतीत जर तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर मला की मग ह्याच्यापेक्षा जे आज मला पैसे भेटलेत ह्याच्यापेक्षा दुपटीने तिपटीने पैसे भेटले असते, पण आज जे माझं नाव झालेलं आहे ते फक्त आणि फक्त योग्य माणसाच्या हातात वस्तू गेल्यामुळे नाव झालेलं आहे. मग त्याच्यामुळं कुठंतरी तुम्ही पैशाकडे जास्त नाही बघितलं पाहिजे असं माझं एक वैयक्तिक मत आहे. ज्या दिवशी तुम्ही माणसाकडे पाहाल तर निश्चितपणाने उद्याच्या काळात तुम्हाला हातात पैसे आल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे, मालक एकदा नाव आणि फोन नंबर सांगा. नमस्कार, माझं नाव अजय नथू बेगडे. माझा नंबर आहे 8793 271 871. माझं नाव आराध्या स्वप्नील खटकर, मी दुसरी शिकते. शाळेला सध्या सुट्ट्या लागल्यात का? नाही, नाही, परीक्षा नाही संपली अजून? संपल्या. आता तुमच्या इथं गोठ्यामध्ये किती बैल आहे, काय तुला आवडतात का हे इथलं? आता तुमची शर्यत असती ह्या वासरांची, त्यावेळेस कसं असतं काय? शर्यतीला जाताना तू जाते बरोबर? नाही. मग फोन करून विचारते का यांना की आज शर्यत जिंकली का हारली का काय झालं? नाही विचारत. आणि मग ह्यांना तू चारा देणं किंवा काय काय काम करते इथं गोठ्यामध्ये? इथे नाही करत. नाही करत. तुला हे आवडतात का तुमच्याकडे आहे म्हणून? हो. तुझ्या मैत्रिणी वर्गातल्या त्यांच्याकडे आहे? हो. त्यांच्याकडे पण आहे. आणि तुमच्या जर ह्यांनी जर हे सगळं देऊन टाकलं तर चालेल का तुला? नाही ना, हे पाहिजेलच ना. तुझं एकदा नाव सांग आम्हाला पूर्ण. आराध्या स्वप्नील सातकर. मग आता हे जेव्हा शर्यतीला जातात तुमची बैल त्यावेळेस तू टीव्हीवर बघत असते हे? लाईव्ह बघते तू? आवडतं पाहायला? खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान.